धुळे तालुक्यातील 7 गावांच्या ग्रामपंचायत पोटनिवडणूक 2026 साठी नामांकन अर्ज दाखल झाले असून आज माघारचा शेवटचा दिवस आहे. यामुळे तहसील कार्यालयात उमेदवार व समर्थकांची गर्दी पाहायला मिळत आहे व तसेच स्थानिक मंडळ अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणी उपस्थित प्रक्रिया पार पाडताना पाहत आहोत. नेमकी परिस्थिती काय आपण जाणून घेऊया. आपल्याकडे किती गाव आहेत? 2 ग्रामपंचायत आहेत. गावांची नावं सांगा. सैताळे व बेड. आपल्याकडे सगळे बिनविरोध झाले का कसं आहे आपल्याकडे? एकच फॉर्म आले, बिनविरोध झाले. एक एक फॉर्म आले बिनविरोध झालेत. ताई आपल्याकडे कुठले कुठले गाव आहेत? माझ्याकडे आर्णी आणि विश्वनाथ सुकवड या 2 गावांची नामनिर्देशन पत्रांची मग आतापर्यंत किती जणांची माघार वगैरे काय? थेट विश्वनाथ सुकवडमध्ये सध्या थेट सरपंचासाठी 10 फॉर्म प्राप्त झाले होते. त्यापैकी 4 जणांनी माघारी घेतलेली आहे आणि आर्णीमध्ये एकच फॉर्म आलेला होता. एकच फॉर्म आला. सदस्यासाठी 10 फॉर्म आले होते त्यापैकी 4 हे माघार घेतले आणि 6 आता त्या ठिकाणी आहेत आणि 1 सदस्य झाले आहेत. ताई आपल्याकडे कुठले? नावरा. तर आपल्याकडे काय परिस्थिती आपल्याकडे झाली का माघार वगैरे? नाही, तिथे बिनविरोध एकच फॉर्म आला. बिनविरोध एक. सरपंचासाठी एक फॉर्म आणि सदस्यासाठी एक फॉर्म तर बिनविरोध आहे. म्हणजे दोघे ठिकाणी एक एक आहेत पण ते बिनविरोध झालेत. सर आपल्याकडे कुठलं आहे? माझ्याकडे हडसुने गाव आहे. हडसून. हडसून. आपल्याकडे किती सदस्य वगैरे काय? माझ्याकडे 2 सदस्य होते. हा. त्याच्यापैकी एक अनुसूचित जमाती स्त्री होता प्रभाग क्रमांक 1 ला, प्रभाग क्रमांक 2 ला सर्वसाधारण करता एकच फॉर्म आलेला आहे. अनुसूचित जमाती स्त्रीसाठी फॉर्म आलेला नाही. म्हणजे आपल्याकडे हे पण निवड बिनविरोध झालेली आहे. बिनविरोधच. तर या ठिकाणी देखील बिनविरोध झालेली आहे निवडणूक. तर मॅडम आपल्याकडे किती गावांचं आहे? माझ्याकडे तामसवाडी यांकरवाडीची पोटनिवडणूक आहे सरपंच पदासाठी. अच्छा. तर मॅडम आपले किती फॉर्म आले? एकूण 6 फॉर्म आले होते. पैकी 3 माघार झाले, 3 आहेत. 3 आहेत. मग हे लगभग आता हे माघारीचं असं नाही होतं होणार आता यांची माघार. माघार. जी या ठिकाणी निवडणूक निश्चित आहे. आपण पाहू शकता की ज्या प्रकारे आता या ठिकाणी जे पोटनिवडणूक संदर्भात काही आपल्या त्या ठिकाणी जे एक उमेदवार आहे, आपण उमेदवाराशी बोलूया. दादा आपलं कुठल्या गावासाठी आपण नामांकन केलंय? आम्ही विश्वनाथ गावातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. विश्वनाथ गावामध्ये 10 उमेदवारांचे अर्ज दाखल होते. त्याच्यातून 4 अर्ज माघार झालेले आहेत. त्याच्यातून आता 6 उमेदवार अर्ज आहेत. आता बघू जी शक्तीची लढाई आहे. आता जो उमेदवार आता ज्याला जास्त मतदान ज्याने काम केलं असेल गावासाठी विकासाचं तोच उमेदवार निवडून येईल. साधारणतः किती वेळेपर्यंत ही माघार घ्यायचं आपल्याला दिलेलं आहे? आता अजून काही नाही, फक्त 3 वाजेपर्यंत, म्हणजे अजून अर्धा तास बाकी आहे साधारण. म्हणजे अर्धा तासानंतर बाकीचे जरी आलेत माघार घ्यायला तर आपला बिनविरोध होऊ शकतो? नाही, बिनविरोध तर होण्याची शक्यता कमी आहे. 99% आमच्या गाव बिनविरोध होणार नाही. तर मग निवडणूक ही आहे बा आपल्याकडे. हो, निवडणूक ही पूर्णपणे होणार आहे. नक्कीच आपण पाहू शकता की तालुक्यातील 7 गावापैकी काही गावांची ग्रामपंचायत पोटनिवडणूक ही बिनविरोध जरी झाली असली मात्र काही ठिकाणी चुरशी लढत पाहायला मिळणार आहे. तसेच विश्वनाथ येथील उमेदवारांनी स्पष्ट सांगितले की आमच्या गावात बिनविरोध निवडणूक होणार नाही. ज्याने गावाच्या विकासासाठी व ग्रामस्थांच्या कल्याणासाठी काम केलं असेल त्याच उमेदवाराला जनता विजय देईल. आता आगामी काळात या पोटनिवडणुकीत नेमका विजय कोणाचा होतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मी जितेंद्र खैरात, जनसामान्याचा आवाज.